अमरावती शहरात भरदिवसा रोकड लुटण्याची घटना घडली। तर भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकाविण्याच्या घटनेतही वाढ होत आहे। आता जर एका महिलेनेच आश्रमात सेवा देणाऱ्या महिलेच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तिच्या कानातील सोन्याचे करमफुले पळविल्याची घटना सिंधुनगरात घडली आहे। फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील सिंधुनगरमध्ये फिर्यादी जानकी प्रकाश तेजवानी या प्रेमप्रकाश नावाचे आश्रम चालवितात। तेथे त्या रोज जाऊन पूजा अर्चना करतात। रविवारी त्या पूजा करीत असताना अंदाजे 40 वर्षीय अज्ञात महिलेने आश्रमात प्रवेश केला। काहीच वेळात जानकी यांना चाकूसारखे शस्त्र दाखवून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली। एवढ्यात फिर्यादी महिलेच्या कानातील 7 ग्रामचे करमफुले हिसकावून तेथून पळ काढला। दोघींच्या झटापटीत जानकी यांच्या कानातून रक्तस्राव झाला। याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना होताच तात्काळ धाव घेण्यात आली। पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध कलम 394 506 ब अंतर्गत गुन्हे दाखल करून त्या महिलेचा पोलीस शोध घेत आहे। सिंधुनगरातून पळत जात असताना ती सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।